मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा शासनाचा निर्णय असतानाही अकोला जिल्ह्यात आदेश निघालेला नाही। तात्काळ आदेश जारी करावा अशी मागणी सरपंचांनी पत्रकार परिषदेत केली आहे। अकोला जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात तब्बल 223 ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे। शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना प्रशासकपदी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यानुसार आदेशही जारी केले आहेत। मात्र अकोला जिल्ह्यात अद्याप हा आदेश निघालेला नसल्याने सरपंचांनी नाराजी व्यक्त केली आहे। सध्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त आहेत, परंतु त्या अधिकाऱ्यांकडे आधीच विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या असल्याने ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील सरपंचांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती। न्यायालयाच्या निर्णयानंतर इतर जिल्ह्यामध्ये आदेश काढण्यात आले असताना अकोल्यात विलंब का होत आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। तातडीने आदेश जारी करून सरपंचांना प्रशासकपदी नियुक्त करावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। जे प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती केलेली आहे आणि ग्रामपंचायतींना 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही राज्य शासनाचे खूप आभारी आहोत। यामध्ये मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस सर, त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब, त्यानंतर आपले ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या वतीने जो हा आदेश किंवा जी नियुक्ती करण्यात आली आहे सरपंचांची, त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत।